आज मी अशी वेगळ्या पद्धतीची टॅमॅटोची झटपट होणारी भाजी बनवलेली आहे आणि ती घरात सगळ्यांनाच आवडली। तर चला तर बघूया कशी बनवली ती मी। त्यासाठी कढईत 3 चमचे तेलावरती जिरं, मोहरी, थोडासा हिंग, थोडासा ओवा, एक मोठा बारीक चिरलेला कांदा आणि हे जे वाटण आहे त्यात 4 लसूण, 5-7 कढीपत्त्याची पानं आणि कोथिंबीर। याच भांड्यात हळद घेते थोडीशी, पाव चमचा, 2 चमचे लाल तिखट, तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, अर्धा चमचा छोटा गरम मसाला पावडर। आता ह्यात हे सगळं वाटण लागलेलं आहे, तर मी म्हटलं ह्याच्यात पाणी घालून घेते। तर पाणी घालताना मग मी म्हटलं हे मसाले पण घातले तर तेही मिळून येते, म्हणून मी ह्याच्यातच घातलेलं आहे हे सगळं। आता ह्यात थोडंसं पाणी घालून मिक्स करून आता हे कांद्यामध्ये घालते। हे वाटण घातलेलं छान परतून घ्यायचं। असं ठेच्याचा वाटून घातलेला कढीपत्ता असल्यामुळे काढून टाकण्याचा प्रश्नच येत नाही आणि खमंग येतो सुवास पदार्थाला। कारण आपण चिवड्यामध्ये वगैरे किंवा फोडणीला वगैरे डाळीला आपण कढीपत्ता टाकतो तेव्हा छान सुवास येतो, मग असं वाटून टाकला तर वेगळीच चव लागते। हे असं नक्की करून बघा। आता हे परतून होतच आहे, खलबत्त्याचं थोडंसं मी पाणी घालून घेते म्हणजे छान हे सगळं मिळून येईल। हे आता मसाल्यांमध्ये पाणी घातलेलं होतं, ते पाणी आता हे फोडणीत घालून घेते आणि छान परतून घ्यायचं, म्हणजे छान खमंगपणा येतो, मसालेही जळत नाहीत आणि कांदाही छान शिजला जातो। हे पाणी आटून द्यायचं। परतत असतानाच मीठ टाकते चवीनुसार आणि ही गुळाची पावडर आहे, म्हणजे चटणी ही आंबट गोड छान होते। गुळाची पावडर जास्त गोड नसते, त्याच्यामुळे तुम्हाला घालायची असेल तर घाला, पण आंबट गोड चव छान लागते चटणीला टॅमॅटोच्या। छान तेलाचा तवंग सुटलेला आहे, म्हणजे छान परतवला गेलेला आहे हा मसाला आता। आणि ह्याच्या फोडणीमध्ये ओवा टाकल्यामुळे वेगळी टेस्ट लागते ही। आणि टॅमॅटो ज्यांना बाधत असतील, म्हणजे सर्दी होते किंवा घसा वगैरे पकडतो, थंडी आहे म्हणून, तर ओवा टाका, त्याच्यामुळे छान मस्त म्हणजे टॅमॅटोचा त्रास होत नाही। पाच मीडियम आकाराचे टॅमॅटो घेतलेले आहेत, ते आता घालते। बारीक चिरून घेतलेले छान परतून घेते। झटपट होणारी भाजी असते, जर भाजीचा काही ऑप्शन नसेल आणि टॅमॅटो घरात असतील तर अशी भाजी नक्कीच करून बघा। आता 10 मिनिटासाठी वाफेवरती शिजवणार आहे, त्यासाठी प्लेटमध्ये पाणी ठेवत आहे। 10-15 मिनिटं झालेली आहेत भाजीला, तर उघडून बघूया। वाफेवरती छान शिजलेले आहे टमॅटो आणि पाणी पण जास्त आटलेलं नाही आहे, म्हणजे जास्त सुकी होत नाही वरती पाणी वाफेवर ठेवल्यामुळे। मस्त टमॅटो शिजले आणि मीठ वगैरे सगळंच घातल्यामुळे आता काही घालायची गरज नाही आहे, तयार आहे खाण्यासाठी टमॅटोची छान वेगळ्या पद्धतीने अशी भाजी। यात जर तुम्हाला ओला नारळ वगैरे घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता, किंवा शेंगदाण्याचा कूट वगैरे घालायचं असेल तर मी आता अशीच प्लेन ठेवत आहे, अशीच पण छान लागते। वरून कोथिंबीर, गरमागरम अशी टॅमॅटोची वेगळ्या पद्धतीची भाजी तयार आहे। ही भाजी भाकरी किंवा चपातीसोबत छान लागते। मुलांच्या डब्यात अशी बनवून ठेवलात तरी फ्रीजमध्येही छान आठवडाभर राहते, कारण पाण्याचा अंश जास्त नाही आहे त्याच्यामध्ये म्हणून। तर अशी भाजी नक्की आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि